हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल जीएचओ अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकाचं स्वागत करतोय. फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन, आभार की जीएचओ अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्व विद्यार्थ्यांमुळे 25,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. आणि आता आजच्या अर्थशास्त्राच्या क्लासमध्ये जो आपल्याला टॉपिक डिस्कस करायचा आहे तो आहे मागणीची लवचिकता मोजमापाच्या पद्धती. जसे की तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूल तत्वे नावाची पुस्तक लिहिली होती. त्याच्यामध्ये त्याने मागणीचा नियम, मागणीची लवचिकता म्हणजे काय, पुरवठ्याचा नियम, अशा भरपूर साऱ्या गोष्टींविषयी त्याच्यामध्ये माहिती सांगितली होती. आता सर्वात पहिला मागणीची लवचिकता म्हणजे काय, जसे की आपण आपल्या मागच्या क्लासमध्ये बघितलं त्याचे 3 प्रकार आहेत. किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत. हे ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तुम्ही चॅनलवर पाहू शकता. आता मागणीची लवचिकता म्हणजे काय की वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे मागणी किती प्रमाणात वाढते, वस्तूची किंमत वाढल्यामुळे मागणी किती प्रमाणात कमी होते हे जाणून घेणे म्हणजेच काय मागणीची लवचिकता. आता हे जर कमी जास्त होत असलेली मागणी जर मोजायचं असेल तर त्याचे 3 प्रकार डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलेले आहेत. त्यातलं एक प्रकार आहे एकूण खर्च पद्धती. बरोबर आहे, त्यातलं एक प्रकार आहे एकूण खर्च पद्धती. ते आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. त्याच्यामध्ये भूमिती पद्धत पण येते, ते आपल्याला अपकमिंग लेक्चर्स मध्ये डिस्कस करायचं आहे. आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलात तर मागणीची लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत सुद्धा आहे, जे की आपल्याला आणखी आपण डिसाईड केलं नाहीये, आपल्याला अपकमिंग लेक्चर्स मध्ये डिस्कस करायचं आहे. तुम्ही जर बिग बुल बॅचचे स्टुडंट असाल तर ऑलरेडी बिग बुल बॅच मध्ये हा चॅप्टर झालेला आहे. आता एकूण खर्च म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं असेल की वस्तूची किंमत कमी जास्त होत असताना अगोदर किती रुपये तुम्ही त्या वस्तूवर खर्च करत होता, किंमत बदलल्यामुळे तुम्ही किती खर्च करणार, हे कशामध्ये सांगण्यात आलेलं आहे, एकूण खर्च पद्धतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. खूप साऱ्या स्टुडंट्सची मला कॉन्स्टंटली रिक्वेस्ट येत असते विविध युट्यूबवर आता जे आपली व्हिडिओज आहेत त्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये की सर मला मागच्या वर्षीच्या अर्थशास्त्राचा पेपर पाहिजे, सर माझा अर्थशास्त्राचं चालू आहे पण मला ओसीएमचा पेपर क्वेश्चन पेपर पाहिजे. आणि खूप सारे कमेंट येत असल्यामुळं कधी त्यांचं कमेंटला मी रिप्लाय करत असतो, कधी ते कमेंट युट्यूब माझ्या पुढे येऊच देत नाही, ऑटोमॅटिकली ते कमेंटच्या नोटिफिकेशन मध्ये निघून जातात. बट तुम्हाला जर मागच्या वर्षीचे पेपर्स पाहिजे असतील, पीडीएफ पाहिजे असतील, नोट्स हवे असतील तर तुम्हाला सर्व स्टुडंटला मी सजेस्ट करेन की डोळे झाकून सरळ सरळ 21 रुपयाचा हा कोर्स परचेस करा. जीएचओ अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर ऑलरेडी लॉन्च झालेला आहे. त्याच्या 21 रुपयामध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचे सर्व कॉमर्स मधले विषयाचे पेपर्स मिळतील, नोट्स मिळतील, स्वाध्यायाचे उत्तर मिळतील, सर्वच्या सर्व मिळून जाईल. 21 रुपये नॉट अ बिग डील. आता एकूण खर्च पद्धतीमध्ये पुस्तिकेमध्ये काय सांगितलेलं आहे चेक करा की प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली. आता ही पद्धत विकसित केली याचं तर कळलं. सर्वात पहिले समजून घ्या मूळ किमतीला. मूळ किंमत म्हणजे काय की मागणीची लवचिकता म्हणजे काय, किंमत बदलल्यामुळे वस्तूची मागणी कमी जास्त व्हायली. तर मूळ किंमत म्हणजे बदलण्यापूर्वीची किंमत, राईट, त्याला काय म्हणतात मूळ किंमत. आता वस्तूची किंमत सपोज जेव्हा 10 रुपये होती त्यावेळेस येणारा खर्च आणि वस्तूची किंमत वाढून झाली 20 रुपये तर त्यावेळेस होणारा खर्च, या दोन्हीची काय करण्यात येते, तुलना करण्यात येते. इथं काय सांगितलेलं आहे, मूळ वस्तूंवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून, कंपॅरिझन करून की किंमत बदलण्याच्या अगोदर आपल्याला किती रुपये खर्च येत होता आणि किंमत बदलल्यानंतर किती रुपये खर्च होता, या दोन्हीची तुलना करावी लागते. 2 गोष्टी लक्षात ठेवायचे. एकूण खर्च पद्धतीनुसार जर तुम्हाला लवचिकता मोजायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मूळ किंमत आणि दुसरं लक्षात ठेवायचं आहे बदललेली किंमत. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणते कोणते, मूळ किंमत, बदललेली किंमत, मूळ किंमत, बदललेली किंमत, मूळ किंमत आणि बदललेली किंमत, ह्या दोन्हीची तुम्हाला काय करायची असते, तुलना. प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची एकूण खर्च पद्धत विकसित केली. त्यानुसार त्यांचं म्हणणं काय आहे की मूळ किमतीवर येणारा खर्च आणि बदललेल्या किमतीवर येणारा खर्च या दोन्हीची आपल्याला काय करावं लागते, तुलना करावं लागते. आणि या दोन्हीची तुलना म्हणजेच काय, या दोन्हीची तुलनाच म्हणजे किंमत आणि मागणीचा गुणाकार होय. आता किंमत आणि मागणीचा गुणाकार होय कशा पद्धतीने स्पष्ट करण्यात येते आपण चेक करूयात. इथं तुमच्या पुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे पेज नंबर 31 वर. आता पेज नंबर 31 वरचा हा तक्ता चेक करा व्यवस्थित आणि तुम्हाला समजेल मूळ किंमत आणि बदललेली किंमत. ऑलराईट, पुस्तकीमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यापेक्षा कितीतरी सोप्या पद्धतीने मी सांगेन. फक्त नेक्स्ट 5 मिनिट तुम्हाला स्क्रीनवर फोकस करायचं आहे. ओके, आता चेक करा वस्तूची जी किंमत आहे
इथे किती रुपये दिलेली आहे वस्तूची किंमत ही 10 रुपये दिलेली आहे आणि इथं वस्तूची मागणी किती दिलेली आहे 6 रुपये. तुम्ही आता एका ठिकाणी सूत्र बघितलं असाल, एकूण खर्चाचं सूत्र, बरोबर आहे. एकूण खर्चाचं सूत्र काय, एकूण खर्च बरोबर आहे किंमत गुणिले मागणीची नगसंख्या. एकूण खर्च बरोबर आहे किंमत गुणिले मागणीची नगसंख्या. एक वेळेस तुम्हाला मी लगेच शो करतो, इथे चेक करा. एकूण खर्च बरोबर आहे किंमत गुणिले मागणी. एकूण खर्च बरोबर आहे किंमत गुणिले मागणी. आता हे कशा पद्धतीने वर्क करते काय नाही, इथे चेक करायचंय. हा, आता वस्तूची किंमत किती रुपये होती 10 रुपये, राईट, आणि मागणी किती होती 6. या दोन्हीचाही गुणाकार करा की अगोदर तुम्हाला किती रुपये त्या वस्तूवर खर्च येत होता. सर आपल्याला त्या वस्तूवर 60 रुपये अगोदर खर्च येत होता, राईट. आता वस्तूची किंमत 10 असताना तुम्हाला 6 नगाची मागणी येत होती, दोन्हीचा गुणाकार खर्च किती आला 60. आता वस्तूची जी किंमत आहे ते बदलली. मूळ किंमत किती होती 10, आता मूळ किंमत किती झाली 20. आता किंमत 10 वरून 20 वर आल्यानंतर किमतीमध्ये वाढ झाली. आता किमतीमध्ये साहजिकरित्या वाढ झाल्यानंतर उपभोक्ता काय करतो, वस्तूची नगसंख्या कमी सेवन करतो किंवा कमी नगसंख्येची मागणी करतो. किती नगसंख्येची मागणी केला 5 आणि 20 किंमत असताना नगसंख्येची मागणी होती टोटल 5. वस्तूची नगसंख्या ची मागणी झाली 5, जेव्हा किंमत किती रुपये होती 20, म्हणजे किमतीमध्ये काय झाली वाढ झाली, तेव्हा मागणी पण काय झाली कमी. आता या दोन्हीचाही गुणाकार करा, चेक करा एकूण खर्च किती येत आहे. एकूण खर्च किती येत आहे 100, राईट. एकूण खर्च किती येत आहे 100. आता एक व्याख्या चेक करा, जे मी बिग बुल बॅच मधल्या स्टुडंट्सला लिहून दिलेली व्याख्या आहे. वस्तूच्या किंमत बदलल्यामुळे, वस्तूच्या किंमत बदलल्यामुळे, थोडस व्याख्याला खाली घेतो म्हणजे दिसेल. वस्तूची किंमत बदलल्यामुळे एकूण खर्चात वाढ होत असेल. एकूण खर्चात काय होत असेल, वाढ होत असेल. वस्तूची किंमत बदलल्यामुळे एकूण खर्चात वाढ होत असेल तर त्यास जास्त लवचिक मागणी असं म्हणतात. उदाहरणार्थ चेक करा, जास्त लवचिक मागणी. वस्तूची किंमत किती होती 10 वरून 20 वर गेली, म्हणजे किंमत मध्ये वाढ झाली आणि किंमत वाढल्यामुळे एकूण खर्चात वाढ झाला. व्याख्या तुम्हाला कधीही कोणी विचारू दे की सांग एकूण खर्चाची व्याख्या सांग किंवा एकूण खर्चानुसार एकापेक्षा जास्त लवचिक मागणीची व्याख्या सांग, तर सरळ सरळ सांगायचं किंमत बदलल्यामुळे किंवा किमतीत वाढ झाल्यामुळे एकूण खर्चात जर वाढ होत असेल किंवा किमतीतील बदलांमुळे एकूण खर्चात वाढ होत असेल तर त्यास एकापेक्षा जास्त लवचिक मागणी असं तिथं म्हणतात. जसं की चेक करा, ऍट दिस मोमेंट तुम्हाला स्क्रीनवर व्याख्या दिसत असेल. चेक करा, व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे की वस्तूची किंमत बदलल्यामुळे एकूण खर्चात वाढ होत असेल तर त्यास जास्त लवचिक मागणी असं म्हणतात. आता याचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे, चेक करा, इथे तुम्हाला दिसत असेल. सेकंड याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. आता इथं मूळ किंमत किती होती 30. मूळ किंमत 30 असताना मागणीची नगसंख्या किती होती 4. तर 30 गुणिले 4 करा, आन्सर किती आला 120. त्यानंतर वस्तूच्या किमतीत वाढ झाली, वस्तूची किंमत वाढून किती झाली 40. नगसंख्या किती झाली 3. अगोदर खर्च किती होता 20, म्हणजे वस्तूची किंमत बदलण्याच्या अगोदर पण जेवढा खर्च येत होता तेवढाच खर्च वस्तूची किंमत बदलल्यानंतर येत आहे, बरोबर आहे. म्हणजे मूळ किमतीला जेवढा खर्च येत होता तेवढाच खर्च बदललेल्या किमतीला सुद्धा येत असेल तर समजायचं मागणीची जी लवचिकता आहे ती कशी आहे, एकक लवचिक मागणी आहे. जसं की आता इथं सोप्या डेफिनेशन जे बिग बुल बॅचच्या स्टुडंट्सला लिहून दिलेले आहे ते चेक करा की वस्तूची किंमत बदलल्यामुळे एकूण खर्च पूर्वी एवढाच स्थिर राहत असेल. वस्तूची किंमत बदलल्यामुळे एकूण खर्च हा पूर्वी एवढाच स्थिर राहत असेल. चेक करा, वस्तूची किंमत बदलल्यामुळे एकूण खर्च पूर्वी एवढाच स्थिर राहत असेल. चेक करा सर, स्थिर राहणे म्हणजेच काय, स्थिर राहणे म्हणजेच इथं चेक करा, वस्तूची किंमत बदलली, किंमत बदलल्यामुळे एकूण खर्च आहे पूर्वी एवढाच स्थिर आहे. पूर्वी एवढा स्थिर आहे म्हणजे काय 120 ला 120च आहे. तर मग मागणी कशी आहे, एकक लवचिक मागणी आहे. आता मागणीची लवचिकता मोजण्याची जे 3 पद्धती आहेत त्या 3 पद्धतीमध्ये एक पद्धत आहे एकूण खर्च पद्धती. तर त्यानुसार उपभोक्ता वस्तूवर जो करण्यात येणारा खर्च आहे, उपभोक्त्याकडून वस्तूवर करण्यात येणारा जो खर्च आहे त्या खर्चाच्या आधारावरून मागणीच्या लवचिकतेचे मोजमाप करण्यात येते. जर किंमत बदलल्यामुळं उपभोक्ता जर जास्त खर्च करत असेल तर त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात. किंमत बदलल्यामुळं उपभोक्ता
पूर्वी एवढाच खर्च करत असेल तर त्याला एकक लवचिक मागणी म्हणतात. आता लास्ट दिलेला आहे एकापेक्षा कमी. आता एकापेक्षा कमी लवचिक मागणी म्हणजे काय, चेक करा. किंमत किती होती 50 आणि मागणीची नगसंख्या किती होती 2. तर उपभोक्ता किती रुपये खर्च करत होता, 100 रुपये खर्च करत होता मूळ किमतीला, बरोबर आहे. आता वस्तूची किंमत बदलली, किंमत बदलून झाली 60. किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे साहजिक आहे उपभोक्ता काय करेल, मागणीची नगसंख्या कमी करेल. मागणीची नगसंख्या किती झाली 1. आता चेक करा, मूळ किमतीत बदल झाल्यामुळे किंवा वस्तूची मूळ किंमत वाढल्यामुळे एकूण खर्च हा जो आहे तो 100 वरून कितीवर आला, 60 वर आला. मूळ किमतीत वाढ व्हायली. मूळ किंमत जी आहे 50 वरून कितीवर झाली 60. मूळ किंमत होती 50, बदललेली किंमत किती झाली 60. मूळ किंमत वाढायली आणि मूळ किमतीत वाढ झाल्यामुळे एकूण खर्च हा कमी होत असेल तर त्यास एकापेक्षा कमी लवचिक मागणी म्हणतात. आणखी सोपी डेफिनेशन ऍट दिस मोमेंट स्क्रीनवर दिसत असेल, चेक करा. स्क्रीनवर डेफिनेशन काय दिसायली की वस्तूची किंमत बदलल्यामुळे एकूण खर्चात घट होत असेल. वस्तूची किंमत बदलल्यामुळे एकूण खर्चात घट होत असेल तर त्यास कमी लवचिक मागणी असं म्हणतात. आता वस्तूची किंमत बदलल्यामुळे वस्तूची किंमत जी आहे ते किती वरून किती झाली, वस्तूची जी किंमत आहे ती झाली 50 वरून 60 वर. वस्तूची किंमत 50 वरून कितीवर आली 60 वर. आता वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे एकूण खर्च आहे तो कमी झाला, राईट. तर मग मागणी कशी असेल, एकापेक्षा कमी. आता एक्झाम मध्ये जर तुम्हाला नो टेन्शन लिहायचं असेल तर मी तुम्हाला सरळ सरळ सर्व स्टुडंट्सला सजेस्ट करेन की तुम्ही हे डेफिनेशन डोळे झाकून लिहा, बरोबर तुम्हाला मार्क पडतात. डोळे झाकून लिहा, मार्क पडतात म्हणजे विदाउट एनी डाऊट. ओके, आता थोडक्यात डेफिनेशन. ओके, वस्तूची किंमत बदलल्यामुळे एकूण खर्च वाढत असेल तर एकापेक्षा जास्त मागणी. वस्तूची किंमत बदलल्यामुळे एकूण खर्च पूर्वीसारखा स्थिर राहत असेल तर त्याला एकक लवचिक मागणी म्हणतात. वस्तूच्या किमतीतील बदलांमुळे एकूण खर्च हा कमी होत असेल तर त्यास एकापेक्षा कमी लवचिक मागणी असं म्हणतात. म्हणजे ओव्हरऑल तुमच्या पुस्तकीमध्ये जे सांगितलेलं आहे एवढ्या 3 व्याख्येमध्येच ते पूर्णच्या पूर्ण कव्हर होते. सर आता हे अशी जी 3 सोपी व्याख्या दिलेली आहेत जेणेकरून एका नजरेमध्येच आमचं सर्वचे सर्व रिव्हिजन होत आहे. सर आता असंच जर पूर्ण सिलेबस विषयी मिळालं तर किती सोपं जाईल. म्हणजे 2 ते 3 दिवसात, जसं की परीक्षेला आता अवघा काही दिवसाचा वेळ राहिलेला आहे तर त्याच्यामध्येच आमचं सिलेबस कव्हर होईल. डेफिनेटली होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला काय जॉईन करायचे, GHU अकॅडमीची बिग बुल बॅच जॉईन करायची, जिथं 2024च्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 1500 रुपयामध्ये 12वीचं अकाउंट्स, इंग्लिश मीडियम प्लस मराठी मीडियम दोन्हीही, त्याच्यानंतर वाणिज्य संघटन व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र असे तिन्ही विषय तुमचे याच्यामध्ये कव्हर केले जातील. आणि जर तुम्ही 11वीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला एलिस बॅच जॉईन करायचं, ज्याच्यामध्ये 11वी OCM, 11वी अकाउंट्स आणि 11वी इकॉनॉमिक्स हे तिन्ही विषय तुमचे कव्हर होते. आता बॅचेस जॉईन करण्यासाठी साधं सिंपल टेक्निक आहे की तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे 9175956699 ह्याच्यावर कॉल करायचा किंवा प्ले स्टोअरला जाऊन आपल्या क्लासचं नाव सर्च करायचं आहे DHU अकॅडमी. तिथे जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आमच्या मार्फत कॉल येईल किंवा तिथून तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल की बॅचेस कसे जॉईन करायचे असतात ते काय नाही, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथून मिळेल. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचा आवडता युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.